शुभेच्छा. आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपला शाळेच्या इतिहासात किंवा आपल्या गावच्या इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी नोंदावा असा दिवस आहे की एक चांगल्या प्रकारचं योगदान आपल्या गावामार्फत शाळेला मिळालेलं आहे. एक म्हण आहे बघा, देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याच्या हात घ्यावे. म्हणजे आपण जे दान देतो ते दान सार्थकी लागावं हा साक्ष नाही तो त्याच दृष्टीने महत्वाचा आहे की आपण मंदिरात जे दान देतो, हजारो लाखो रुपये देतो, हे आपलं सुद्धा हे ज्ञान मंदिरच आहे. आणि या ज्ञान मंदिरामध्ये तुम्ही जे काम प्रोत्साहन म्हणजे चालू आहे आता सध्या बालमित्रांसाठी 100,000 रुपयाचं आहे. त्यानंतर आज 50 ते 60 लाख रुपयाचं कॅम्प दिलेलं आहे. एक प्रकारचं तुमचं एक मंदिराला भेटण्यासारखंच दानच आहे ते, आणि ते सार्थकी लागणार हे निश्चित आहे. आणि मॅडम ज्या म्हटल्या त्याप्रमाणे मी त्यांच्या सहमत आहे की जेवढं आपण देतो त्याच्या 10 पट आपल्याला परत मिळत असतं. तर शाळेच्या वतीनं आमचे मुख्याध्यापक पाटील सर आहेत, अतिशय खंबीर नेतृत्व आहे. त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं मी सर्व गाववाल्यांचं, आता सगळ्यांची नावं घेत नाही, जास्त वेळ जाईल, सर्वांचं माननीय सर्व उपस्थितांचं मी स्वतःचे आभार मानतो. आणि तुम्ही दिलेलं जे वस्तू आहेत किंवा जे दान आहे ते सार्थकी लागेल, तुम्हाला त्याच्यापासून काही समाधान मिळेल अशा प्रकारचं काम आम्ही करू. संगणक ही काळाची गरज आहे, तुम्हाला माहिती आहे. संगणक लहान मुलांना कशी गोष्ट काय लोकांना लहान मुलांना ऐकून काय मिळणार, तर लहान मुलांना थोडं सुद्धा त्यातून ज्ञान मिळत जाईल. त्यांच्या शाळेची काही कामं सोपी होतील, म्हणजे काही किरकोळ कामासाठी गोंधळाला जेव्हा काढायचं किंवा वेळ वाचेल, असे बरेचसे फायदे त्यातून आहेत. शाळेची गुणवत्ता सुधारेल. या दृष्टीनं आज तुम्ही जी मदत केली ती शाळा कधीही विसरू शकत नाही. आणि इथून पुढं सुद्धा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो की गावाची अशीच प्रगती व्हावी. शाळा आहे गावचा आरसाच आहे. आज प्रवेश करताना शाळा लागते. जेवढी सुंदर शाळा असेल तेवढं येणाराला काय होणार आहे, प्रसन्न वाटणार. शाळा चांगली गाव सुद्धा त्यामुळं हे पावलं चांगल्या प्रकारे पडलेला गावचा असाच विकास व्हावा आणि एक जिल्ह्याच्या नकाशात मातृत्ववाडी गाव चांगल्या प्रकारे झळकावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो.